नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खरंच लाखात एक भाग आहे. कारण फायनली सूर्याला पण कळलेलं आहे आणि तुळजाला पण कळलेलं आहे. त्यांनी त्या लोकांना तर लायकी दाखवलेलीच आहे, पण तुळजाने शत्रूला मात्र हवेत गोळा मारत, हवेत बाण मारत अशी वाट लावलेली आहे. ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर धनुच्या तब्येतीवरून धनुला नावं ठेवणाऱ्या मुलाची सूर्याने अशी तिथं लाज काढलेली आहे की त्याची वाट लावलेली आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र खूपच जबरदस्त अशी गोष्ट असते आणि ती म्हणजे काहीही झालं तरीही धनु किती गोड आहे आणि माझ्या बहिणीचा मला अभिमान आहे हे सूर्याने सांगितलेलं असतं. ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मामा इकडे सूर्याला सांगत असतात की सूर्या, खरंच अरे आत्ताच तेजूचं लग्न झालं, तोपर्यंत आता धनुच्या लग्नाची तयारी, म्हणजे एवढं सगळं. तेव्हा सूर्या म्हणत असतो, कसं आहे, माझ्या धनुला पण चांगलं सासर मिळलं, तिचं पण चांगलं झालं की मला बरं वाटेल ना, त्यासाठी ही सगळी तयारी सुरू आहे. आणि माझ्या बहिणी सुखात राहिल्या की मग मात्र मी खुश असणार आहे, असं सूर्याचं म्हणणं असतं. इकडे तेजू त्याचबरोबर सगळेजण तयारी करत असतात आणि त्याचवेळी पाहायला मिळतं की तेजूला लगेचच तिथे असतो तो म्हणजे शत्रू म्हणत असतो की त्या पाहुण्यांचा जरा पाहुणचार नीट झाला पाहिजे. कसं आहे माहिती आहे का, काहीही झालं तरीही तुला असं वाटत असेल की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुझ्या म्हणण्याप्रमाणे झाल्या पाहिजेत, पण नाही, इथं सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत आणि ती डॅडींकडची पाहुणी आहेत आणि तुझ्या बहिणीचंच भलं होणार आहे. ती जर यामध्ये सुखात असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव, त्यांना काहीही कमी पडायला नको आहे, असं तो सांगत असतो. शालन, मालन त्याचबरोबर तेजू सगळं शांतपणे ऐकून घेत असतात आणि त्यांचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या एवढ्या विचित्र असतात की त्या सगळ्यातून मार्ग काढणं खरं तर खूपच अवघड असतं. आणि इकडे डॅडी मात्र म्हणत असतात की हे बघा, हे आमच्या सुनबाई यांचीच बहीण आहे आणि त्याचबरोबर त्या खरंच खूप चांगल्या आहेत असं सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे डॅडी म्हणत असतात की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, एवढे मोठी मालदार पार्टी आहे, तर आमच्यात सुनेचीच बहीण आहे आणि म्हणून आम्ही हे स्थळ सुचवलेलं आहे आणि त्याचबरोबर ते आमचे जावई पण आहेत, हे डॅडी सांगत असतात. इकडे पाहायला मिळतं की डॅडी ना शत्रू बाजूला बोलून घेतो आणि म्हणतो की एवढी मालदार पार्टी आहे आणि डॅडी काय हो, तुम्ही त्या सूर्याच्या बहिणीचं चांगलं करायचा विचार करत आहात, तुमच्या लक्षात येत नाही का हो डॅडी, असं तो बोलत असतो. तेव्हा डॅडी म्हणत असतात, अरे पार्टी मालदार आहे, पण त्यांनी जो पैसा कमवलाय ना तो हातभट्टीची दारू आणि त्याचबरोबर मटका हे सगळं करून पैसे कमवलेले आहेत. इकडे सूर्या मात्र आता तुळजाला सांगत असतो, हे बघ, डॅडींनी स्थळ आणलेलं आहे, तिथे गेल्यावर तू मापं काढू नकोस, नको त्या गोष्टी बोलू नकोस, कारण जास्त प्रश्न विचारू नको. तर सूर्याला तुळजा सांगते की हो ठीक आहे बाबा, नाही काय बोलत, तुला जसं वाटतंय ना तसंच करते, असं तुळजा म्हणत असते. इकडे शालन, मालन त्याचबरोबर तेजू बोलत असतात, कसं आहे, काही असलं तरी हा मुलगा जो आहे तो मला काही पसंत पडलेला नाही, काहीही झालं तरी मला ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे शालन मालन म्हणत असते की मला काय तो मुलगा पसंत पडत नाही आहे. तेजूचं पण तेच म्हणणं असतं, कारण त्यांनी सांगितलेली गोष्ट वेगळी होती आणि घडताना मात्र वेगळं घडत आहे. या गोष्टींचा विचार आता ह्या करत असतात. तेजूला पण तेच म्हणत असतात, कारण बघितलं ना, कितीही झालं तरी आपली धनु किती चांगली आहे, किती गोड आहे, मान्य थोडं तब्येतीने आहे, पण असं तिच्या बाबतीत कधीच वाटलेलं नाही. शालन पण तेच म्हणत असते आणि मालन म्हणत असते की बरं, शालन जाताना सांगून जाते की एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्यात भांडण नाही, बरोबर आहे ना, हे मालकांना माहिती आहे, नाहीतर गोंधळ होऊन जायचा. इकडे जाताना तेजूला ती सांगते की नारळ खाऊन ठेव आणि त्याचबरोबर मालन पण म्हणते, थांब मी आलेच, जरा एवढे ड्रायफ्रूट चिरून ठेव. आणि तेवढ्यातच आता तेजू काम करत असते, भरभर तिला सांगितलेलं ड्रायफ्रूट चिरायचं काम ती करत असते आणि तेवढ्यात तिथं आलेला असतो तो म्हणजे शत्रू म्हणत असतो की काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे तुझ्या घरचे जे आहेत ना ते खरंच खूपच भारी आहेत, कारण ते येणार असले की तुझे हात मात्र पटापटा चालायला लागतात, इतर वेळी मात्र तुझे हात अजिबात चालत नसतात. आणि आज कसे काय भरभर चालायला लागलेत ग, नाही इतर वेळी तुझ्या तोंडातनं आवाज निघत नसतो, या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि आजच बरं तुझ्या हाताला एवढा जोर आलेला आहे, हे सगळं तो बोलत असतो. तो मूर्खासारखं बोलत असतो आणि तो म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या भावाला खायचं आहे ना तर त्याची तो घेऊन खाईल ना, इथे माझ्या घरात येऊन माझ्या घरातनं खायची काय गरज आहे. तेव्हा तेजू म्हणत असते, कसं आहे, माहेरची माणसं आली की प्रत्येक
प्रत्येक मुलीला छानच वाटत असतं आणि बाकी काही नाही आहे हो असं वेगळं, त्यामुळं मी बोलत आहे. आणि हे सगळं प्लॅनिंग केलेलं आहे ते आत्यांनीच केलेलं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे. शत्रू म्हणतो की तोंड उघडून बोलायचं नाही आहे आणि तुझ्या भावाला काय फरक पडतो तू सुखात असली आणि नसली तरी, आणि तो काय करणार आहे माझं वाकडं, असं तो बोलत असतो. बिचाऱ्या तेजूला मात्र वाईट वाटत असतं, कारण तेजूला इतकं वाईट वाटत असतं की तिला कळतच नसतं की ह्या माणसाचं करायचं काय. आणि त्याचवेळी तिथे नारळाचं जे कवटी असते ते कवचल असतं ते उचलून तो तेजूच्या हातावरती दाबू लागतो आणि तेजूला त्रास देऊ लागतो, कारण त्याला तेजूला त्रासच द्यायचा असतो. म्हणूनच ही सगळी नाटकं त्याची चाललेली असतात. आणि त्याचबरोबर इकडे डॅडी बाहेर सगळं परिसर दाखवत असतात, बाग दाखवत असतात. आणि त्याचवेळी सूर्या, तुळजा सगळेजण तिथं आलेले असतात. मग सूर्याची ओळख करून देतो, हां याचीच बहीण आहे आमच्या ह्याच्यातलं, म्हणून तर स्थळ सुचवलं, चांगली मालदार पार्टी आहे असं सूर्यालाही ते सांगत असतात. परंतु त्याचवेळी घडतं मात्र वेगळंच, कारण तिथे सूर्याच्या समोर ते म्हणतात की ही आमची मुलगी तुळजा निंबाळकर असं सांगितल्यानंतर तुळजा म्हणते, एक मिनिट हां, मी निंबाळकर नाही, आता मी तुळजा सूर्यकांत जगताप आहे. तेव्हा डॅडी म्हणतात की अहो ते ना माझ्या लक्षातच येत नाही, आता ती जगताप झाली आहे ना, ती मात्र गोष्ट मी विसरत असतो ना, म्हणून तिने आठवण करून दिलेली आहे. तुळजा मात्र वारंवार संधी शोधली, संधी मिळाली की डॅडींचा अपमान करायचा मात्र सोडत नाही. तेव्हा ते म्हणत असतात की कसं आहे, याला 4 बहिणी आहेत, एकीचं लग्न आमच्या घरात लागलं, मग म्हणलं आता त्याला त्याच्यावरच्या डोक्यावरचं ओझं जे आहे ते उतरवावं, आणि मग मी विचार केला की तुमचं स्थळ सुचवावं, म्हणून तुमचं स्थळ सुचवलं आणि निरोप धाडला. तेव्हा सूर्या म्हणतो की एक बघा डॅडी, कसं आहे माहिती आहे का, माझ्या बहिणी माझ्यासाठी माझं जीव की प्राण आहेत आणि त्या माझं डोक्यावरचं ओझं वगैरे काही नाहीत, ती माझी जबाबदारी आहेत असं सूर्या सांगत असतो. तेव्हा इकडे डॅडी म्हणतात की बघा आमच्या जावईबापूंचे विचार, असं डॅडी सांगू लागतात. त्याचवेळी इकडे आता मुलगी आलेली असते, मुलगी पुढं बसलेली आहे, तो मुलगा आहे, शालन मालन सगळेजण चहा पाणी हा प्रोग्राम तिथं सुरू झालेला आहे. परंतु तो जो मुलगा आहे तो एक सारखं धनूकडे पाहत असतो, तो खूप घाणेरड्या नजरेने पाहत असतो, कारण आधीही तो तेजूकडे त्याच नजरेने पाहत होता आणि आत्ताही तेच. तुळजाला मात्र खूपच नवल वाटत असतं, जे घडत असतं ते पाहून तुळजालाही राग आलेला असतो. तुळजालाही ती गोष्ट पटत नसते, कारण तो मुलगा विचित्रच असतो, जो फोटोमध्ये दाखवलेला मुलगा असतो तो वेगळाच होता आणि हा जो आहे तो वेगळाच असतो. आणि मग तुळजा मात्र त्याच्याकडे बघत असते, तो मुलगा मात्र कुजबुजत असतो. डॅडी मात्र ओळख करून देत असतात, हाच तो मुलगा आहे, खूपच उद्योगपती आहेत, प्रसिद्ध, खूप चांगला पैसा कमवलेला आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत असं डॅडी सांगत असतात. आणि त्यावेळेस तो मुलगा कुजबुजत आहे हे पाहून डॅडी म्हणतात, अहो तुम्ही त्या तुमच्या मीडियावरती तर लय बोलत असता, मग आता काय प्रॉब्लेम आहे असं डॅडी म्हणतात. त्या क्षणी तो मुलगा म्हणू लागतो की कसं आहे माहिती आहे का, तुम्ही सांगितलेलं मुलगी तुमच्या सुनेसारखीच आहे, पण मुलगी तर बघितलं ना जरा तब्येतीनं जास्तच आहे, तुम्ही फसवणूक केली आमची, मुलगी तब्येतीनं जास्त वाटते, हे त्यांचं बोलणं सुरू असतं. तेव्हा डॅडी मात्र म्हणत असतात म्हणजे, तेव्हा सूर्याला मात्र राग येतो धनूच्या तब्येतीबद्दल. नावं ठेवलेल्या मुलाला सूर्या मात्र अद्दल घडवल्याशिवाय राहणार नसतो. सूर्या म्हणत असतो, काय बोललास तुम्ही, नाही इतक्या वेळ मी शांतपणे ऐकून घेतलेला आहे, त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझ्या बहिणीबद्दल वाटेल ते बोलाल, बस. कसं आहे माहिती आहे का, फसवणूक तर आमची झालेली आहे, आम्ही म्हटलं पाहिजे कुठे आहे तो फोटो, आणि तो फोटो तुळजाकडून सूर्या घेतो आणि म्हणतो बघू इकडे तो फोटो, आणि तो फोटो हातात घेतो आणि म्हणतो हा तुमचा फोटो आहे ना आम्हाला पाठवलेला, नाही या फोटोमध्ये हे तुम्हीच आहात ना का दुसरं कोण आहे, कारण बघा जरा एकदा तोंड तुमचं बघा आणि ते बघा, प्रत्यक्षात बघा. कसं आहे, मुलाला नावं ठेवायचा प्रश्न होता तर आम्हीच ठेवायला पाहिजे होते, आणि हे तुम्ही आमच्याबद्दल काय बोलत आहात. सूर्याला मात्र भयानक राग आलेला असतो, सूर्या मात्र चिडलेला असतो आणि तो म्हणत असतो की माझ्या बहिणीबद्दल कसं, एक वेळ माहिती आहे का, तुम्ही लग्नाला नकार दिला असताना तरीही मी मान्य केलं असतं, पण माझ्या बहिणीच्या शरीराबद्दल, तिच्या तब्येतीबद्दल तुम्ही जे बोललेला आहात आणि ते मला अजिबात पटलेलं नाही. सूर्याचा राग अनावर झालेला असतो, सूर्या मात्र पिसळलेला असतो आणि मग त्याचा फोटो दाखवून त्याचीच आबरू काढत असतो. त्याला म्हणत असतो की बघितलं ना, हे तुमचे संस्कार आहेत का, आणि ही तुमचा मोठेपणा का, आणि हे पैसा, हा तुमचं तोंड बघा आणि या फोटोतल्या पोराचं तोंड बघा, नक्की कसा दिसत आहे ते, तुम्हाला काय वाटलं. आम्ही मात्र शांतपणे सगळ्या गोष्टी ऐकून घ्यायच्या आहेत, अजिबात ऐकून घेणार नाही. सगळ्यांना धक्का बसलेला असतो, कारण डॅडींच्या समोर सूर्या जे काय बोलत असतो ते पाहून सगळेजण पाहतच राहिलेले असतात, कारण इकडे तुळजाला खूप मोठा धक्का असतो. तुळजाला वाटलंच नव्हतं की डॅडींच्या समोर सूर्या या शब्दामध्ये बोलेल, पण आज सूर्याने दाखवून दिलेलं असतं त्याच्या बहिणींच्या समोर डॅडींची सुद्धा कचऱ्याची सुद्धा लायकी नाही आहे, हे सूर्याने दाखवून दिलेलं असतं. आणि त्याचबरोबर तिथे ते म्हणतात की काय तुम्ही इथं मुलगी बघायला बोलवलेलं का अपमान करायला बोलवलेलं आमचा,
तेव्हा डॅडी म्हणतात की हे बघा, आमचे जावई बापू बोलतात ते बरोबरच आहे. तुम्ही अशा पद्धतीनं त्याच्या बहिणीबद्दल असं बोलायला नको होतं. धनूबद्दल तुम्ही असं बोलायला नको होतं. बिचारी धनू रडायला लागते आणि ते म्हणू लागतात की आम्ही इथून चाललेलो आहे, आम्हाला ही मुलगी नकोच आहे. त्यावेळेस लगेच शत्रू बोलायला लागतो की अहो कळतंय का डॅडी, हे अहो कसं आहे माहिती आहे का, आपली पोरीची बाजू आहे आणि आता ती माणसं कशी आहेत ही माहिती आहे ना डॅडी तुम्हाला. त्या माणसांनी जर वेडावाकडा विचार केला तर काय करायचं आता. तेव्हा इकडे सूर्या म्हणतो कोणी काही विचार केला तर मला काही फरक पडत नाही आहे, कारण माझी बहीण ही धुतल्या तांदळासारखी स्वच्छ आहे आणि तिला कोणी नावं ठेवलेली मी सहन करणार नाही. डॅडींना तर आता पछतावा झालेला असतो आणि डॅडींनी चक्क सूर्याच्या समोर हात जोडलेले असतात. माफ करा, आता मी पुन्हा दुसऱ्यांदा चुकलेलो आहे, कारण तुमच्या बहिणीसाठी मी चांगलं स्थळ आणू शकलो नाही असं डॅडी म्हणत असतात. आणि त्याचबरोबर डॅडींचं म्हणणं असतं की पुन्हा एकदा मी चुकलेलो आहे आणि त्याचबरोबर डॅडी त्याची माफी मागू लागतात. त्यानंतर डॅडी म्हणत असतात की पण जावई बापू, मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का, की आत्ता पण जर आपण असा विचार केला तर हे डॅडींचं बोलणं चालू असतं. आणि तेव्हा सूर्या म्हणत असतो हे बघा डॅडी, काहीही झालं तरीही मला ही गोष्ट पटलेली नाही आणि त्याचबरोबर तुम्ही जे बोलत आहात ते मला सगळं मान्य आहे, पण आत्ता ते जे मुलाने वागलेलं आहे ते पटलेलं नाही. कारण मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागत होतो, तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी ऐकलेलं होतं, मी कुठलीही माहिती काढलेली नव्हती. पण डॅडी तुम्ही स्वतःला दोष नका देऊन घेऊ, कारण ती माणसं तशीच आहेत आणि माझ्या बहिणीसाठी मी लाखात एक स्थळ शोधून आणेल. आणि मग सूर्या म्हणतो की चालेल. आता जेवणाचं बोलत असतो त्यावेळेस तेजू म्हणते कसं आहे माहिती आहे का, मला ना आजकाल बाहेर जेवायची जरा भीतीच वाटायला लागलेली आहे. कारण कसं आहे काय माहिती या जेवणात पण काय मिसळलेलं असेल तर. आणि हा टोला बरोबर शत्रूला लागलेला असतो. तेव्हा शत्रू म्हणू लागतो हिने हवेत भाला फेकल्यासारखं काय केलंय, काही खरंच हिला काय कळलंय की काय, असं शत्रूच्या डोक्यात विचार येऊ लागतात. आणि मग तुळजा म्हणत असते की बरोबर आहे, तेच त्याला वाटलं पाहिजे. आता हे सगळेजण निघालेले असतात आणि त्याचवेळी सूर्या मात्र म्हणत असतो तुम्ही पुढं व्हा, तुळजा यांना घेऊन जा, धनूला एकटं सोडू नकोस, मी आलोच, माझं एक काम आहे. आणि भाग्या मात्र तिच्याच विचारात असते आणि आता इकडे सूर्याला काळजी वाटत असते भाग्य अशी का वागत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.